नमस्कार मित्रांनो, आपण आज वेताळवाडीमध्ये आहोत आणि आमच्या वेताळवाडीमध्ये 14वा नारळी सप्ताह महंत गुरुवर्य काशीनाथ महाराज संस्थान नागतळा यांचा 14वा नारळी सप्ताह सध्या सुरू आहे, जे तुम्ही लाईव्ह द्वारे पण अनुभवत असाल. या ठिकाणी तुम्हाला आज आम्ही आमची जी टीम आहे, जी पार्किंग टीम आहे, तिचं नियोजन अतिशय उत्कृष्ट. आपण जेवढे नारळी सप्ताह इथून पाठीमागे पाहिले त्याच्यामध्ये उत्कृष्ट कोणी पण म्हणतं की एकदम चांगलं काम या टीमने केलंय. त्या टीम बरोबर आहोत. त्या टीमचे मॅनेजर आमचे रामाबा, त्याच्यानंतर अनिल वनवे, त्याच्यानंतर बाकीचे सहकारी विजय लाड, सचिन वनवे, रामा काकडे, आमचे पवार साहेब, अंकुश इंगवले, पुन्हा आमचे चव्हाण टेलर हे बिडसांगवीवरून येऊन आम्हाला मदत करतात. तर तुम्ही पार्किंग मध्ये नियोजन कसं केलंय, कुठे तुम्हाला झेंडे वगैरे काही दिसणार नाहीत, पण तंतोतंत कुठलीही गाडी आपला काढायचं म्हटलं तर आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवू शकतात की इकडे एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी पार्किंगचं नियोजन केलेलं आहे. जवळपास आज संख्या असेल 20,000च्या आसपास संख्या आली असेल या कार्यक्रमासाठी, आणि एवढ्या लोकांची पार्किंग, पूर्ण पार्किंग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि चालता चालता तुमच्या बरोबर बोलणार आहोत. आता आमच्या बरोबर आहेत आमचे मित्र विजय लाड. विजय, पार्किंगचं नियोजन कसं वाटतंय तुम्हाला? काही कठीण याच्यामध्ये काय म्हणजे कुठली गोष्ट कठीण वाटते की प्रॉब्लेम येते? प्रॉब्लेम येते की गाड्या आम्ही व्यवस्थित पार्किंग करतो, लोक बी आमचं ऐकते, आणि त्याच्यानंतर आम्ही 5 वाजल्यापासून आमची टीम सगळे सकत असते आणि आम्हाला गाड्या व्यवस्थित आम्ही पार्किंग करतो. याचं जर नियोजन आपण पाहिलं दाखवू शकतात तुम्ही, कुठलीही गाडी आपल्याला पाहिजे कमीत कमी 1000 गाडी आरामात असते. 1000 गाडी संख्या खूप आहे. आज सोपान महाराजांचं कीर्तन होतं आणि ते खूप प्रचलित आहे हिंगोली. संख्या खूप मोठी आहे. तर आपल्या पार्किंग टीमने तुम्ही इकडे पाहू शकता, ही पूर्ण काय इकडची ही गाड्यांची पार्किंग आहे. जवळपास 3 एकर मध्ये फक्त मोटरसायकल आणि पलीकड आपण 2 एकर मध्ये 2 एकरच्या आसपास जी पार्किंग केली आहे फोर व्हीलरची, ती आपण नंतर दाखवणार होतो. याच्यामध्ये तुमच्या टीम काम करताना मुख्य भूमिका म्हणजे तुमचा मॅनेजर कोण आहे? अर्जुन वनवे. कुठे जातात मॅनेजर जर नसले तर कोण असतं मॅनेजर रामाबा, संभाजी पालवे पुढे. आता आपण संभाजी पालवे जे आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत, यांच्याबरोबर आवाज जास्त. तर तुम्ही पाहू शकता पूर्णतः ही पार्किंगची जर व्यवस्था पाहिली तर तंतोतंतपणे सर्व गाड्या व्यवस्थित लावलेल्या आहेत. आणि त्या गाड्या जर काढायचं म्हटलं, आता ही गाडी जर काढायचं म्हटलं इथं, तर आपण नॉर्मली पाहू शकतो की सरळ इकडून काढली गाडी की इकडे बाहेर निघते आणि पूर्णतः बाहेर निघायला पाहिजे. अशा प्रकारे एकदम व्यवस्थितपणे आमच्या गावातल्या मुलांनी, गाव आमचं छोटं आहे, आमच्याकडे संख्याबळ कमी आहे, पण बुद्धीचा वापर जिथं करायला पाहिजे तिथं आमच्या पोरांनी केलेला आहे. त्याच्यानंतर आता संभाजीला आम्हाला विचारायचंय की याच्यामध्ये पार्किंगचं हे नियोजन करत असताना काही असं अडचणी येतात का अचानक की कोणी ऐकत नाही? थोडेफार, पण शक्यतो भाविक सगळे समजूतदार भेटले त्यामुळं बरोबर सगळे ऐकतात. वारकरी संप्रदायाचं मूल्य जपतात म्हणायचं. मूल्य जपतात. भाविक एकदम प्रेमाने सांगून ऐकतात, जसं सांगतो तसं सहकार्य करतात भाविक पण खूप. आता आपला आजचा 5वा दिवस आहे, तरी पण एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. भविष्यात आणखी मला वाटतं उद्या आणि परवाच्या कीर्तनाला जास्त संख्या राहणार. त्यासाठी आपण इकडे दाखवू शकतो की ही 4 व्हीलरचं पार्किंग आहे इकडं, आणि 4 व्हीलरच्या पार्किंगच्या पलीकडं आणखी बरीच जागा इकडं मोकळी आहे. इकडे तुम्ही दाखवू शकता पूर्णतः 4 व्हीलर साठी स्पेशल पार्किंग केली आहे, वेगळी पार्किंग आहे. तर हे आमच्या आहेत सगळ्यात म्हणजे ही जी आमची टीम आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त वयस्कर असलेले व्यक्ती जे अर्जुन वनवे त्यांचं नाव आहे, आम्ही त्यांना लाड आणि तात्या म्हणतो. तर संपूर्ण टीमला हे मॅनेज करतात. असं तात्या होतंय की आपलेच पोरं आपलंच ऐकणार, असं होतंय का एखाद्या वेळेस? होतंय का? तसं झाल्यावर काय करतात मग? मग म्हणजे डायरेक्ट दांडा इकडे आपण पाहू शकतो. पूर्णतः 4 व्हीलर आणि पिकअप किंवा जे मोठाले वाहन आले तर त्यांच्यासाठी ही वेगळी पार्किंग केली आहे. पलीकडचा पण तो संपूर्ण एरिया त्याच्यामध्ये येतोय. तरी आता जे पंचक्रोशीतले भाविक भक्त येतं, आपल्या आष्टी तालुका असेल, पाटोदा तालुका असेल, शिरूर तालुका किंवा नगर जिल्ह्यातले काही गावं आपल्या गडाला मानतात, बाबाला मानतात. तर ह्या लोकांना मला सांगायचं की इथं मी अगोदरच ज्यावेळेस आमचा सप्ताह सुरू व्हायचा होता त्याच्या अगोदर आम्ही सांगितलं होतं की आल्याच्या नंतर तुमचं आमच्या गावावर प्रेम होईल, तुम्ही आयुष्यभर आमच्या गावाचं नाव घेता. इथं आतापर्यंत जे जे येऊन गेले ते 100% घेतील आणि पुढं पण
तुम्हाला बाकीचे जे लोक आतापर्यंत आमच्या या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकलेले नाहीत, या 14व्या नारळी सप्ताहाचा लाभ घेऊ शकलेले नाहीत, त्यांना पण आमची विनंती आहे की शेवटचे 2-3 दिवस बाकी येतं, तुम्ही सहभागी व्हा. दिवसभर आपलं साठे महाराजांची कथा असते, अत्यंत उत्कृष्ट. असं कधी झालं कथेमध्ये आपला 1 मिनिट कोणाला डोकला लागला असं वाटतंय का? म्हणजे एकदम एवढी उत्कृष्ट कथा असते. तुम्ही त्याचे व्हिडिओ वगैरे जर पाहिले तर तुम्हाला ते समजून जाईल. तुम्ही या, तुमची पार्किंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला असं कुठं वाहन चोरी जाईल वगैरे काही होईल अशी कुठं भीती नाही. निसर्गरम्य एकदम वातावरण आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एसी मध्ये बसल्यासारखं इथं वाटतं. आता तात्याला आपला प्रश्न विचारायचे. तात्या आम्ही सांगू तर कोणी पण सांगा. आता हे पार्किंगचं नियोजन तुम्हाला वाटतंय का आणखी 2-3 दिवसाच्या नंतर काय पुन्हा याच्यात अडचणी येतात किंवा टीम आणखी वाढवावं लागेल असं काही? हो वाढवा. संख्या कमी पडायला लागली, गाड्या जास्त झाल्या. आणखी 2-3 लोक तुम्हाला वाढवावं लागतील. आता हे वाटतंय का हे पूर्ण आपली जी जमीन आता मोकळी आहे इकडची एवढी, याच्यामध्ये पार्किंगचा भाग नाही बघणार पलीकडची पार्किंग आपला जे प्लॅन बी करून ठेवला होता की जास्त वाहनं झाले की पलीकडे किंवा हे वरची एक पट्टी आपला शिल्लक आहे 2 एकरची त्याच्यामध्ये आणखी 3 जण वाढल्याच्या नंतर आपलं होईल का पूर्ण? आणखी काही लोकांची गरज पडेल टीमला? दुसरी गोष्ट अशी आहे, कॅमेरा इकडे दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्ही जसं ऐकलं की आम्हाला पार्किंग मध्ये आणखी 3-4 जण वाढवावं लागतील. गावामध्ये एक तर आमचं 125 उमऱ्याचं गाव आहे, 125 ते 130. आतापर्यंत नियोजन एकदम काटेकोरपणे झालंय. कोणी पण म्हणू शकत नाही बोलतोय की नियोजन एकदम. आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, आता हे तर तुम्हाला 3-4 जण उद्या आपण वाढवू. त्याच्यानंतर बाकीचे जे पंचक्रोशी मधून येणारे तरुण वर्ग आहेत त्यांना विनंती की तुम्ही आम्हाला फक्त वाढायला हातभार लावायचा. हो, आणि वाढायला हातभार जसं आज झालं होतं, संख्या खूप आली आणि पंचक्रोशीतल्या सर्वच तरुण मंडळांनी, ते मग नागकाळ्यापासून असेल, महिंद्यापासून असेल तर इकडं बीडसांगवी, देसूर, शेकापूर पर्यंत आणि मधल्या टप्प्यात येणारे सगळे गावं जे आपल्या ग्रामपंचायत मधले भोवरवाडी असेल, किनी असेल, पलीकडचं मोरेवाडी असेल, कोहिनी असेल, बावी असेल, डोयटण असेल, विशेषतः सुरुडी आणि नागतळ्याच्या तर लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर आपलं सहकार्य केलं. त्या सगळ्यांचे तुमचे आभार तर आहेतच, पण पुढच्या कार्यक्रमाला 2 दिवस आम्हाला तुमची आणखी आवश्यकता भासेल, ती आवश्यकता तुम्ही तेवढी पूर्ण करावी अशीच आमच्या सर्वांच्या वतीने तुमच्याकडे विनंती आहे. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबतो. उद्या आम्ही आमची दुसरी जी टीम आहे, जी पाण्याचं एक स्पेशल टीम बनवलेली की पाण्याचं नियोजन त्यांनी करायचं. आणखी एक टीम आहे स्वयंपाकाचं नियोजन स्पेशली त्यांच्याकडे. काही आमचे मुलं तिकडं सोशल मीडियावर काम करतात, काही आमचे मुलं तिकडं समजा ज्या देणगेवन वगैरे आहेत त्यासाठी 3-4 जणांची टीम काम करते. असं एकंदरीत कमी संख्येमध्ये आम्ही मॅनेजमेंट एवढं खास केलंय. तुम्ही आमची स्तुती करालच, पण तुम्ही जे आम्हाला सहकार्य करतात सगळे येऊन, त्याबद्दल आम्ही तुमच्या समोर नतमस्तक आहोत. फक्त एवढीच विनंती आहे की दुपारचे उन्हामुळे लोक थोडे आणखी कमी येत आहेत. तर उद्या मंडपाच्या बाहेरपर्यंत लोक गेले पाहिजेत, एवढे लोक कथेला या. कारण कथेमध्ये आल्याच्या नंतर आपलं समजतंय की आपण सगळं हारतो आणि खरा आनंद काय ते आपला कथेत भेटतो. त्याच्यामुळे एवढीच वेतावाडीकरांकडून तुम्हाला विनंती आहे. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. वा, मी कौतुक करेन. म्हणजे इथपासून सुविधा आहे. म्हणजे मी बाबाच्या 2-3 सप्त्यात वीजवर गेले, पण पार्किंगची अशी व्यवस्था इथं पहिल्यांदाच पाहायला भेटली. म्हणजे आहे त्या इथंच पाहायला भेटली. म्हणजे अतिशय सुंदर त्या पार्किंग वाल्यासाठी मी या ठिकाणी पुन्हा एकदा कौतुक करेन. त्याचं बिचारे एवढ्या वेळ अजूनही उभे. तुम्ही कीर्तन ऐकायले पण तुमच्या गाड्यावर लक्ष ठेवायचे माणसं आहेत सगळे, आहे का? नाही तर पहिलंच पेट्रोल पेटलं. हा, बोला. उद्याच्या कार्यक्रमाविषयी ऐका, एक राहिला अजून. आपण ज्यांच्या मुखातून कथा श्रवण करत आहात ते महाराष्ट्रातील नामवंत कथाकार हरिभक्त परायण आमचे प्रकाशजी महाराज साठे. आता टीव्ही लावली की प्रकाश महाराज आहे, जी टॉकीज लावलं की प्रकाश महाराज. आणि महाराष्ट्रात कथेच्या बाबतीत खूप मोठी उंची प्रकाश महाराजांनी गाठलेली आहे. म्हणून महाराजांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय आपल्याला संजू महाराजाला माहिती आहे एवढ्या संकटावर त्या माणसानं मात केलेली आहे की त्याच्या एवढे संकट माया तरी पाण्यात नाही. एवढ्या संकटावर मात करून आज या ठिकाणी ते कथा करत आहेत. आपल्याला विनंती आहे सगळ्यांना, एकदा या तुम्ही उद्या. कमी लोक असतात म्हणा कथेला, पण तुम्ही उद्या येऊन तर पहा. आज भरपूर होते का? मग उद्या अजून भरपूर या. अतिशय सुंदर कथा महाराज करतात. आपण त्या कथा श्रवणाचाही लाभ घ्यावा.